पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा एकदा निसर्ग संपदेने संपन्न असलेल्या अकोले तालुक्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या अशा पर्यटन स्थळाची माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे भंडारदरा। तसं पाहायला गेलं तर संपूर्ण अकोले तालुका हा महाराष्ट्राची जणू काश्मीरच आहे, कारण निसर्ग संपदेचा विविध भांडार असणारा हा निसर्ग संपन्न प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्या निसर्ग संपन्नतेने मोहून घेत असतो। प्रत्येक ऋतूमध्ये या भागात निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपणास पाहायला मिळतात, त्यामुळे येथे प्रत्येक ऋतूमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असलेली दिसून येते। सर्वात जास्त गर्दी ही या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये दिसून येते। याच पावसाळ्यातील आपल्या डोळ्यांना सुकवतील असे काही क्षण मी टिपण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे। या व्हिडिओमध्ये आपणास नक्की आवडेल अशा प्रकारचा या ठिकाणी व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे पर्यटनविषयक व्हिडिओ या चॅनलवरती येतच राहतात आणि त्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवरती येणारे जे प्रत्येक व्हिडिओ आहेत तर त्याची नोटिफिकेशन आपणास लवकरात लवकर किंवा सर्वात आधी मिळेल। तर चला आज पाहूया आज वेगवेगळ्या अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी असलेलं जे ठिकाण आहे ज्याचं नाव आहे भंडारदरा। आज आपण निसर्ग संपदेने संपन्न असणाऱ्या व निसर्गाचं भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा व्हिडिओ पाहणार आहोत। भंडारदरा धरण पाहण्यासाठी देशाविदेशातून अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। पावसाळ्यात या ठिकाणी अनेक धबधबे उंच डोंगर रांगावरून खाली कोसळत असतात। अनेक झरे, नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहतात। हीच पावसाळ्यातील मजा लुटण्यासाठी आपण एक वेळ या परिसराला नक्की भेट द्या। ज्यावेळी भंडारदरा परिसरात पाऊस जास्त कोसळतो त्यावेळी भंडारदरा धरणामध्ये पाण्याची आवक जास्त होते। अशा वेळेस भंडारदरा धरणाचा सांडावा अर्थात स्पिलवे गेट उघडले जाते आणि पाण्याचा विसर्ग केला जातो। पाण्याचा विसर्ग सुरू होण्यापूर्वी आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर जो काही पांढऱ्या शुभ्र रंगाचा पाण्याचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो, तर हा पांढऱ्या शुभ्र रंगात दिसणारं जे पाणी आहे ते फेसाळतं आणि त्या फेसाळलेल्या पाण्यातून बाहेर पडणारे जे छोटे छोटे तुषार असतात तर ते अंगावर शहारे आणणारे असतात। आपल्या डोळ्यांचे पारणे देखील या पाण्यामुळे फेडले जाते। जर अशाच प्रकारच्या निसर्गाचा आपल्यालाही आनंद घ्यायचा असेल तर या निसर्गाच्या अंगाखांद्यावर मनमुराद बागडायचे असेल तर एक वेळ भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये नक्की भेट द्या आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।